ऑनलाईन जे काही मी माझे प्लाझो मागवले होते समर सीझनसाठी म्हणजे गरमीसाठी, तर ते फायनली आले होते आणि मी आता त्याचा रिव्ह्यू देते की खूप छान निघाले ते. ॲक्च्युली मला खूप आवडले. हलके असे आहेत, सॉफ्ट आहेत मस्त असे आणि खूप स्वस्त मला मिळाले आणि हे मी फक्त गरमीसाठी म्हणजे समर सीझनसाठी मागवले आहेत आणि खूप कम्फर्ट फील करतं. म्हणजे असं हेवी, जड असं जाड वगैरे नाही फील करत. तर हे मस्त असं गरमीसाठी खूप छान राहणार आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर मला तर खूप हे आवडलं. त्याच्यानंतर मुलांसाठी जे काही मी हुडी मागवले होते ना, तर त्याच्यामधलं ना ग्रे कलरचं हुडी जे माझ्या मुलाने आता घातलं तर त्याला खूप आवडलं. तर तो म्हणाला मला अजून एक असंच हवं आहे पण कलर वेगळा हवा आहे, म्हणून त्याच्यासाठी वडिलांनी त्याला पुन्हा एक हुडी मागवली आहे आणि ती पण त्याला खूप आवडली. त्याने ती ट्राय पण करून बघितली तर खूप सुंदर निघाली. त्याचा कपडा ॲक्च्युली खूप भारी होता. अशा छोट्या मुलासाठी जे हुडी मागवली होती त्याचा जो मी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की बघा. त्याचा हुडीचा कपडा पण इतका सुंदर होता ना, मस्त. आम्हाला खूप भेटले छान कपडे. आपण बोलतो ना ऑनलाईन चांगले नाही मिळत, तर असं काही नाही आहे. आपल्या घेण्यावर आहे, आपला एक्सपिरियन्स कसा आहे त्याच्यानुसार आपण कपडे सिलेक्ट करून घेऊ शकतो. खूप छान निघतं बघा. आता हेच किती हेवी आहे मस्त. हे ग्रे आणि हा असं मरून कलरचं त्याला दोन्ही आवडले म्हणून त्याने अजून एक मागवलं त्याच्या पप्पांना सांगून. संध्याकाळी मस्त असं किराणा सामान माझं संपला होता म्हणून त्याची लिस्ट बनवायला घेतली होती. तर कधी मी डीमार्टमधून तर कधी असं आमच्या जवळच्या नियर बाय जे आहे किराणा स्टोअर त्याच्यातून मी किराणा भरते. खूप छान देतो तो किराणा. तर मग जेव्हा घाई असेल किंवा कंटाळा आला असं डीमार्टला जायला तर मी असं किराणा सामान असं आपल्या बाजूच्या किराणा दुकानातून मागवते आणि मस्त त्याची लिस्ट बनून झाली आणि खूप सगळं काही मागवलं आणि इतकं स्वस्तामध्ये बिल पण झाला म्हणून मला खूप सॅटिस्फॅक्शन वाटलं. आणि त्याच्यानंतर हे जे काही स्टोअर केलेले वाटाणे आहेत ना, मी सगळे सोलून ठेवले होते. त्याचा व्हिडिओ मला अपलोड करायचा होता म्हणून तुम्हाला दाखवला. तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर